अबाबाबाबाबा संगमनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान प्रचंड राडा, तर पोलिसांना धक्काबुक्की, राजकीय आश्रय आणि धार्मिक घोषणा देत रस्ता जाम, अखेर खाकीचा दणका. भागात सविस्तर न्यूज NMP1. नमस्कार, जय भारत, जय सदान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातून जाणारे अकोले बायपासवरील पेडिट हायस्कूल सर्कल जवळील अनधिकृत अतिक्रमण हटवताना आज पालिका प्रशासन, पोलीस आणि स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. कारवाईला विरोध करत संतप्त व्यावसायिकांनी थेट पोलीस प्रशासनावर हल्लाबोल केला, ज्यामुळे काही वेळ परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आणि पोलीस बंदोबस्तात आज सकाळी पेडिट हायस्कूल सर्कल परिसरातील अनधिकृत भाजीपाला अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. मात्र कारवाई सुरू होताच येथील अतिक्रमणधारक भाजीपाला विक्रेते आक्रमक झाले. त्यांनी पालिकेच्या कारवाईला कडाडून विरोध केला. हा विरोध इतका टोकाला गेला की कायदा व सुव्यवस्थेची पर्वा न करता काही व्यावसायिकांनी थेट पोलिसांना धक्काबुक्की केली. या झटापटीत पोलिसांचे कपडे फाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारवाई थांबवण्यासाठी संतप्त महिला व पुरुष व्यावसायिकांनी भर रस्त्यावर ठिय्या मांडून अकोले बायपास पूर्णपणे जाम केला होता. यामुळे वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाला होता. कारवाईला भावनिक आणि राजकीय वळण देण्याचा प्रयत्नही यावेळी काही घटकांकडून करण्यात आला. अतिक्रमणधारकांनी धार्मिक घोषणाबाजीचा आधार घेत परिसरात काही काळासाठी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनाने अत्यंत संयम आणि खंबीरपणे परिस्थिती हाताळली. या गोंधळादरम्यान अतिक्रमणधारकांनी स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्या नावाचा आधार घेतला. आमदार अमोल खताळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा व्यावसायिकांनी घेतला. काही महिलांनी तर थेट आमदारांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र आमदार अमोल खताळ काही कामानिमित्त शहराबाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. आमदारांची भेट न झाल्याने संतप्त झालेल्या महिला विक्रेत्यांनी आपला मोर्चा नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडे वळवला. यासाठीच का आम्ही तुम्हाला नगरपालिकेत निवडून दिले असा सवाल करत पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. शहरातील अनधिकृत अतिक्रमण निघलेच पाहिजे, पण त्यापूर्वी आमची पर्यायी सोय झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली. तेव्हा माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना या सर्व घडामोडींवर संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. मुख्याधिकारी म्हणाले की सदर कारवाई अचानक करण्यात आलेली नाही. या अनधिकृत भाजी व्यावसायिकांना 3 दिवसापूर्वीच जागा खाली करण्याबाबत रीतसर नोटीस बजावण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर आज सोमवार दिनांक 1 जून रोजी दुपारी नगरपालिकेत सर्व भाजी विक्रेत्यांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या बैठकीत त्यांना मेडिकवर हॉस्पिटल समोरील पालिकेच्या मालकीची जागा पर्यायी व्यवस्था म्हणून देण्यात आली. मात्र व्यावसायिकांनी त्या जागेचा स्वीकार करण्यास नकार दिला आणि रस्त्यावरच बसण्याचा हट्ट धरला. या संदर्भात लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रेक्षकांनो, या संपूर्ण राड्यात पोलीस प्रशासनाला नाहक रोषाला सामोरे जावे लागत असताना संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी अखेर खाकीचा दणका दाखवला. जात, धर्म, पंथ आणि राजकीय दबाव बाजूला ठेवून त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले. कायदा हातात घेणाऱ्या आणि पोलिसांवर हात टाकणाऱ्या आंदोलकांना थेट पोलीस स्टेशनची वारी घडवत कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांच्या या कडक भूमिकेनंतर अखेर हा राडा शांत झाला आणि अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण करण्यात आली. संगमनेर शहराचा विकास झालाच पाहिजे यावर सर्वांचे एकमत आहे. मात्र विकास प्रक्रियेत निर्माण होणारे अडथळे सत्ताधारी पक्ष कसे पेलतो आणि दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून आमदार अमोल खताळ या संपूर्ण प्रकरणाकडे कसे पाहता हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत भाजी विक्रेत्यांची काय मते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे सहसंपादक रफिक सौदागर यांनी. बघा सविस्तर. काय नाव तुमचं? शोभा शर्मा. तुम्हाला नगरपालिकेने 3-4 दिवसापूर्वी काही नोटीस दिली होती का? नाही दिली, नोटीस नाही दिलेली आम्हाला. शनिवारी आहे ना फॉर्म दिला की सोमवारी 11 वाजता येऊन तिकडे जागा केलेली आहे, त्याची सगळ्यांच्या नावाची चिठ्ठ्या टाकणार आहे. त्याच्यातली चिठ्ठी उचलली का ज्यांचा नंबर लागेल त्या नंबरप्रमाणे जाऊन बसायचे. मग आम्ही ती चिठ्ठी घेतली, आमच्याजवळ ठेवली. सकाळी इथे येऊन बघितलं कुणी नव्हतं. परत गेले, व्यापाऱ्याचा माल आणला, दुकान लावले. त्याने असं म्हणलेलं नाही की आजपासून इथं बसायचं नाही.
असं आधी निरोप दिला असता आम्ही माल भरला नसता. आम्ही माल भरून आणलेले. आता तुम्हाला सांगते कचरा भरल्यासारखं माल भरून टाकलेले. आता नुकसान झालेली. आणि व्यापाराचा माल आहे तो का घरचा नाही. आपल्या फळाचा माल कमीत कमी 4,000ची एक वस्तू होती फळाची असं आहे. आणि तुम्ही डायरेक्ट 4 वाजता तुम्ही सांगा 12ला मी दुकान लावते 4 वाजता तुम्ही म्हणलं दुकान आवरून घ्या म्हणल्यावर कसं काय आम्ही आवरून घ्यायचं. दुकान लावायला 2 तास लागत. वाजले किती 2:30 वाजले. 1.5 तासात आम्ही किती आवरणार आहे किती गिऱ्हाईक करणार आहे. केळं जांभळं हे सगळं तर फेकून द्यायची गोष्ट आहे. आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले, पोलीस स्टेशनला का आले? बाया म्हणले चला आपण तिथे जाऊन विचारू आम्हाला इथंच बसायचे आपण सांगू म्हणून सगळे मिळून एक येऊनच आले. मग नगरपालिका तुम्हाला नवीन जागा देणार आहे त्या जागेवर तुम्ही बसणार आहे? नगरपालिका जागा देणार आहे मान्य आहे आम्हाला. आम्ही इथं 5-6 वर्षापासून विकत आम्ही ना 5-6 वर्षापासून इथे विकत आहे. तुम्ही समजा तुम्ही गावाला चालले जात तुम्ही रोडवरचं घेशाल तर आम्ही कुठं बसलो तिथं हुडकत येणार आहे. तुम्ही आम्हाला येणार आहे का? तुम्ही फळं आम्हाला तिथंच भेटतात म्हणून तुम्ही येणार आहे का? परगावची लोक येतील चालूमध्ये कोणत्या कार्यक्रमावरून घरी चालले फळं कुठं घेते रोडवर घेते. तो भाजीपाला नाही गल्लीबोळाने फिरून विकायचं नाही आहे. आम्हाला जागेवरच बसून विकावं लागेल ना. मग आता जर तुम्ही समजूनच घेते नाही आम्हाला काही येशीत बसायचं नाही ना. उन्हातानाचं बसायचं आहे विकायचं आहे. माझे पोरं 2 आहे बारके नवरा नाही आहे कमवणारा म्हणून आम्ही असं रिक्षा आहे आमची. रिक्षाला धंदा नाही मोडकी रिक्षा आम्ही असं फळाचा धंदा लावून बसलेली. मग आता आम्ही घरात पोरांचं कसं करायचं? तुम्ही या निमित्त अमोल खताळाच्या ऑफिसला गेले होते? अमोल खताळाच्या ऑफिसला गेलं. पण आता ते इकडे तो माल भरून घेतला त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. नाही माल पण आणलाय. आमदार अमोल खताळ भेटले का? भेटले आम्हाला भेटले. अमोल खताळ भेटले. ते म्हणले तुम्ही निवडून दिले आणि हे असं त्यांनी चालू केले. पैसे घेतले. आम्ही पैसे मागायला कुणाला गेलेलं नव्हतं. पैसे द्या आम्हाला. आणि आमचं का वर्षभराचं अन्न पाणी नाही दिलेलं तुम्ही. 1 दिवसाचं खर्च पाणी दिले असतात तुम्ही. कुणाला का देणार तुम्ही आम्हालाच म्हणून नाही. म्हणजे तुम्ही निवडून दिले याचे पैसे घेतले? पैसे घेतले. त्यांनी असा आरोप करते आमच्यावर. म्हणजे पैसे तुम्ही आम्हाला देऊ नंतर अजून कोणाला देऊ तुम्ही? एकाला दिलं का 10 जणांना दिलं का तुम्ही दिलं म्हणले? मग तुम्ही नगराध्यक्षांकडे गेले होते का? नाही गेला आम्ही नगराध्यक्षकडे गेलो नाही. बाया म्हणले नगराध्यक्षकडे गेलं तरी त्यांनी आपलं काही ऐकून घेतली नाही. त्यापेक्षा आपण तिकडं जायचं नाही अमोल खताळ साहेबाकडे जाऊ. त्यांनी काय म्हणता बघू. त्यांनी एक फोन करेपर्यंत तिकडे गाडीत माल उचलून टाकली. तुम्ही विचार करा 5 मिनिटं माणसाने कुणाला काय ना 5-10 मिनिटं वेळ देता का नाही? तुम्ही 5 मिनिटं नाही दिले. त्या पोरीने मारामारी केली. त्या पोरीला आता तिची चूक झाली नाही म्हणत नाही आम्ही. तिची चूक झालेली आहे. आता आम्ही नव्हतंच समोर. मी तरी बायांना म्हणलो होतं आपण तिकडे जाऊन उपयोग होणारच नाही. त्या पोरीला कोणी मारलं? पुरीला मारलं नाही. पुरीने माल फेकला म्हणते. आता शिवसाहेब म्हणत्या पुरीने माल फेकला आणि पुरीने हात उचलला काहीतरी असं म्हणते. आम्ही काय बघायला नव्हतं तिथं. पुरीला इकडे उचलून आणले. त्यासाठी आता त्या पोरीच्या आईसाठी आपण त्यांची पोरगी आपली पोरगी एकच आहे ना म्हणून आम्ही आमचं पोट पाणी त्याच्यावरच आहे. आम्हाला कुणाची नोकरी नाही. कोण आमच्या घरात कमवतं मोठं माणूस नाही. हे आमचं पोरं शिक्षण त्याच्यावर. पोरीला पण वाटलं ना आमचा सगळा माल उचलून टाकला गाडी म्हणून तिने माल सगळा बघा, भाजीपाला असो फळं असो. आणि इथं जेवढे लोक बसले त्यांच्या घरात लई मोठी इष्टिक आहे. बसून खाते आणि झोपून खाते ना अशी काही गोष्ट नाही. सगळे हातावरचे आहे म्हणून रोडवर बसलेले. असं आहे का सांगा? कोणी जरी बघून या तुम्ही. ज्याच्या घरात नोकरीवाले आहे त्याची बायको येऊन रोडवर बसलेली. एकाची पण बायको अशी नाही की नोकरीवालीची येऊन रोडवर विकायला बसली. प्रत्येकाचे नवरा कुणाचा नवरा मेलेले कुणाचा नवरा दारू पितो कुणाचा नवरा काम करत नाही कुणाचा नवरा पांगळा आहे. अशीच लोक येऊन बसलेले. जिथं बसतो ना आम्ही ती जागा सेफ्टी रात्रीच्या टायमाला म्हणजे गिरायचं येतं जातं. तिकडं जर टाकलं ना तिकडं पेणारे खाणारे असे टुक्कार पोरं असतात. तिकडे काय गिरायक येऊ शकत नाही. इकडं कसं हे सेफ्टी म्हणून लेडीज असते म्हणून इकडं चालू रोड आहे भाऊ. कुणी पण मदत करू शकतं. समजा कुणी हाणामाऱ्या झाले पटकन सोडवतं रोडवर. कोणी एकमेकाचं तिकडं कोणी बी काय केलं तरी कोणी येऊ शकत नाही. नाही तिकडे बसायचं काही अडचण नाही. पण आम्हाला गिरेक झालं पाहिजे ना. एवढ्या रुपयाचं माल भरलं तिथं नाही झालं. ते म्हणतात आज ना उद्या होईल. पण आज ना उद्या ठेवायची वस्तू नाही ना आमची. सडका धंदा आहे तो सडका खराब होणारच आहे ना. आज एवढं मालाची नुकसान झाली. आज आम्ही उधार माल भरलेला. आज सगळा माल त्यांनी भरून टाकला. त्यांना म्हटलं थांबा आम्ही येऊपर्यंत हात नका मालाला. आम्ही तिकडे आमदार साहेबांकडे चाललो होतो. आल्यावर मग तुम्ही भरा म्हटलं. पण त्यांनी आम्ही येऊपर्यंत तो माल भरून टाकला. आमचं सगळं सामान भरलं. आज एवढी नुकसान झाली. आज आम्ही जेवण देखील केलेलं नाही. दिवसभर पाणी देखील आता इथे येऊन पेलेले. पोलीस स्टेशनमध्ये पाणी पेलेले आम्ही. खरंच आम्हाला तीच जागा द्या बस.